जास्त मोठी गोष्ट आहे. करणार नाही चाचीला बाय करा. हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्लॉग आहे ना इतका एक्सायटिंग आहे, मला सांगताना पण सुद्धा हे वाटतंय की मी हसावं की रडावं, इतकं म्हणजे मोठी अचिव्हमेंट आज मी हे केलं. म्हणजे आज आहे ना मी ज्यांना बघून यूट्यूब स्टार्ट केलं किंवा ज्यांना बघून मी इन्स्पायर झाले ना, ते आज माझ्या घरी येत आहे. आणि मला असं झालं की मी काय काय करू त्यांच्यासाठी, कारण की इतकं मोठं सेलिब्रिटी जर आपल्या घरी येत असेल इतक्या साधारण माणसाच्या घरी ना, तर आपली अपेक्षा अशी खूप हाय लेवलला असते. मला असं वाटतं काय काय करू, मी कुठं कमी पडेल का, जास्त एक्साइटमेंट होते. आता मी त्यांची तयारी करते, ते निघलेत आता आणि तेच तुम्हाला शेअर करावं म्हणलं. आणि दुडदुड होतं आहे, सांगू नाही शकत शब्दांमध्ये. चला आता पटकन तयारी करते, कारण की ते निघलेत तिकडून. आता मस्त पोहे बनवायचे मला, आणि त्यांनी सांगितलं जास्त घाट घालू नका, कारण की त्यांना बाहेर पण जायचं आहे. ते त्यांच्या व्हिडिओमध्ये शेअर करतीलच. झटपट पोहे बनवते मी. कधी इतक्या जास्त क्वांटिटीमध्ये पोहेसुद्धा बनवलेले नाही, आणि तीच भीती वाटते की माझ्याकडून जमणार की नाही म्हणून. तरी ट्राय करूया. चला दाखवते. इथं कांदे टोमॅटो सगळं काढून ठेवलं आहे, शेंगदाणे, बिस्किट आणले बाळांना, मिरची कोथिंबीर कढीपत्ता सगळं आवरून ठेवलं आहे. पण असं भीती वाटतं आहे का जमतं का नाही म्हणून. तरी बघते, करते पटापट. चला आवरते. आता इथं आहे ना, त्या येण्याची तयारी मी नेमकंच चालू केली होती. आता जेव्हापासून त्यांचा फोन आला की आम्ही निघलो ना, तर खूप जास्त भीती वाटत होती मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, तर माझं घर छोटं आहे, तर मला असं वाटलं की ते आपल्या घरामध्ये कम्फर्टेबल असतील का नाही. असं प्रत्येकाला वाटतं ना, की जर आपल्या घरी एखादा व्यक्ती येतोय आणि त्याला त्या ॲटमॉस्फिअरमध्ये आवडेल का नाही माझ्या घराचं वातावरण. ती भीती वाटत होती. पटापट मी घरातले सगळे कामं आवरत होते, कारण की मला वाटलं ते येईपर्यंत सगळं गरमागरम त्यांना मी सर्व करायला पाहिजे. आणि फायनली त्या आल्या, त्यावेळेला मी जास्त हॅपी होते. मला बोलत होत्या ना, आपण म्हणतो एक थोडंसं लागतो सपोर्ट आपल्याला मेंटली. थोडंसं कामावरलं की आपण बसतो ना बायकांना किंवा बाळासोबत खेळायसाठी. ज्या दिवशीपासून व्हिडिओज बनवणं चालू केलं ना, त्या दिवशीपासून मला बोलणं बंद केलं. मी म्हणायचे चला ठीक आहे, आपण आपल्या बायकांचं कुठं बाहेर फिरायला जाऊ, किंवा मी ह्या वर्षी हळदी कुंकू पण नाही केलं, कारण की मला कोणी बोलतच नाही. त्यांनी ना मला बोलवलं ना मी त्यांना बोलवलं, कारण की ते यायला तयारच नव्हते. मी म्हटलं चला तो एक तरी ब्लॉग होईल आपला, काहीतरी आपण शेअर करू ना. ऐक ना, तिकडे दे ना त्यांचं खाणं तर होऊ दे. कमी घ्या, थोडासा घ्या, पण कमी कर. घे ना. त्याच्यात हे काय करायचं, त्यांची काय करत नव्हतं. आता तुम्ही श्रावणमध्ये आले ना, मला नाही माहिती काय काय द्यायचं. पण पहिल्यामध्ये ते हे करायला पाहिजे. त्याची काय करत होती, एवढंच असतं का ह्याच्यामध्ये अजून देतो मी. 1 मिनिट. हे मुलाला टाइम द्या, तेच खूप जास्त मोठी गोष्ट आहे. तसं ते घाईत आले, जेवण करूनच पाठवायचं होतं तुम्हाला, पण तुम्हाला जायचं. प्रियन बाय, आवडलं? जीव लागला का इथं? बाय करणार नाही चाचीला बाय करा. ते आता तुम्ही बाय करा, चाचीला बाय करा. त्यांना तसं घ्यायचंय ना आपल्याला, असं घ्यायचंय ना, बाय घ्यायचंय ना, मग तू बाय कर. बाय. आता आराम करू द्या. काय पाहिजे?
आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की काल माझ्या घरी निकिताताई येऊन गेल्या होत्या आणि त्या गोष्टीचा मला इतका जास्त आनंद झाला. तसं त्या काल येऊन गेल्या, व्हिडिओचा शेवट आम्हाला कालच करायचा होता, पण असं झालं त्या येऊन गेल्याच्या नंतर इतका आनंद आणि एक्साइटमेंट होती ना, तर आम्हाला व्हिडिओचा शेवटसुद्धा करता आला नाही. आणि ज्या वेळेला ते घरी आले ना, तर त्यावेळेला सुद्धा आम्हाला व्हिडिओ क्लिप्स काही घेता आल्या नाही. पण खरंच त्या ज्या वेळेला येऊन गेल्या ना, खूप जास्त छान वाटलं आम्हाला आणि खूप आनंदसुद्धा झाला. कारण की त्या आल्या ना, तर त्यांनी त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून आम्हाला इतकं कम्फर्टेबल केलं होतं की आम्ही रुळून गेलो त्यांच्यासोबत बोलताना. लक्षात सुद्धा आलं नाही की त्यांच्यासोबत आमची भेटण्याची ही पहिली वेळ होती आणि खरंच खूप छान होता त्यांचा स्वभाव. त्या दोघांनी पण आम्हाला खूप जास्त मार्गदर्शन केलं. त्यांचा एवढा वेळात वेळ काढून, मला माहिती आहे त्यांची लाईफस्टाईल खूप बिझी असते, त्यांच्याकडे वेळ नसतो प्रत्येक गोष्टीला, पण त्या इतक्या लांबून माझ्या घरापर्यंत आल्या. त्या गोष्टीचं मी खूप आभार व्यक्त करते. कालचा दिवस मी माझ्या लाईफमध्ये कॅलेंडरमध्ये नोट डाऊन करते, कारण की मी तो कधीच विसरणार नाही. आपण म्हणतो ना की आपण एखादे आपले एक हिरो असतो, एक मोटिवेशन असतं, तसं त्या माझ्या होत्या. मी त्यांना बघूनच यूट्यूब स्टार्ट केलं. त्यांचे व्हिडिओज बघून त्यांच्याकडून काही शिकत आले आणि ते इतक्या लवकर, इतक्या इझिली मला मिळाल्या, भेटल्या त्या गोष्टीचं मी खूप कृतज्ञता आहे परमेश्वरासाठी. आणि खरंच खूप छान वाटलं त्या आल्याच्यानंतर. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर चॅनलला लाईक करा. अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करायला विसरू नका. आणि चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.